चोराने नाही फोडलं, अदृश्य चोराने त्यांचं घर फोडलंय. आज फोडलं का नाही? कल्पना करा तुमचं पहिलं प्रेम कुठे आज. ज्या दिवशी देवानं ख्रिस्तानं तुमचं तारण केलं होतं ती प्रीती आठवा, तुमची ती प्रार्थना आठवा, ते वचन असता आठवा, शास्त्र तुम्ही वाचत होता ते आठवा, प्रार्थनेला येत जात होता ते दिवस तुमच्या आणि माझ्या आठवा. ते दिवस कसे होते. परंतु त्या दिवसात आणि आजच्या दिवसामध्ये किती फरक झालेला आहे. बोला ख्रिस्त राजा की जय. किती फरक झालेला तुम्हाला आणि मला दिसतोय. कशामुळे एवढा फरक झाला? कुठंतरी दुष्ट चोराला, अशुद्ध आत्म्याला, दुरात्म्याला आमच्या जीवनामध्ये घुसण्याची संधी आम्हाला मिळालेली आहे. त्याला आम्ही तुकडा टाकलेला आहे. काय टाकलेला आहे? नेहमी कुत्र बाहेर असतं, त्याला आतमध्ये घेत नाही कोण. चार पाहिजे. आजचे कुत्रे घरात चाललेत, माणसं बाहेर आहेत आणि कुत्रे घरात आहेत, मांजरं घरात आहेत. मांजरावर कुत्र्यावरती जास्त प्रेम करतात लोक. त्यांना मटण खाऊ घालतात पण आई बापाला खाऊ घालत नाही. दुर्दैव आहे. त्या कुत्र्याला आम्ही बाहेर ठेवायचं, त्या कुत्र्याला थोडा तुकडा जवळ टाकणार, कुत्र थोडं चुप 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 जवळ येणार. दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी अजून जवळ टाकतं, कुत्र अजून जवळ येतं. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी अजून तुकडा जवळ टाकला का अजून पायरीवरती येऊन बसतं. असे तुकडे तुकडे टाकत 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 ते कुत्र जवळ 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 येतं आणि एक दिवस ताटाच्या जवळच बसतं कुत्र. तुम्ही लाड केलाय त्याचा, आम्ही लाड केलाय त्याचा. मंडळीतले लोक जर दुष्टाचा लाड करतील तर तो चोराच्या स्वरूपामध्ये तुमच्यामध्ये फटकन तुमचा दरवाजा लॉक तोडून टाकेन. जे तुम्ही ख्रिस्ताच्या आज रक्ताच्या आवरणाखाली कव्हर होतात, प्रभूच्या रक्ताच्या आवरणाखाली स्वतःला कव्हर करतात. प्रभूचं वचन तुम्ही स्वतःला अंतःकरणामध्ये स्वीकारतात किंवा ते सील बंद करतात की माझ्यातलं वचन कुणी काढून घेऊ नये. पाखराच्या स्वरूपामध्ये, हालेलुया, पाखराच्या स्वरूपामध्ये तुमच्यातलं वचन कुणी काढून घेऊ नये म्हणून तुम्ही ते सील बंद करतात. पण ज्यावेळेस तुकडा तुम्ही टाकतात, त्याला चान्स तुम्ही देतात, त्याला संधी तुम्ही देतात, ते कुत्र जवळ 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 येतं आणि त्या कुत्रा लोचका तोडल्याशिवाय राहत नाही. आणि हे कुत्र जे आहे, दुष्ट आत्मा जो आहे, ते तुमच्या घराचं आध्यात्मिक जीवनाचं लॉक तोडल्याशिवाय राहत नाही. कारण चान्स तुम्ही दिला, संधी तुम्ही दिलेली आहे. आणि म्हणून या वचनामध्ये दिलंय, घर मालकाला कळले असते तर. आमचा मालक कोण आहे? या जीवनाचा मालक कोण आहे?